श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार, कमला एकादशी आणि अधिक मास. उपवास नाही केला तरी चालेल, पण हे फळ आवर्जून दिवसभरात घरात आणा, लक्ष्मी प्राप्त होतेच. नमस्कार सगळ्यांनो आणि माझ्या भावांनो, आपल्या परिवारात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. हो, उद्याचा दिवस हा सामान्य दिवस नाही. उद्या आहे अतिशय दुर्मिळ आणि चमत्कारिक अशी कमला एकादशी, ज्याला आपण अधिक मासातील एकादशी किंवा पुरुषोत्तम एकादशी सुद्धा म्हणतो. 3 वर्षातून एकदाच हा सुवर्णयोग येतो. पण थांबा, मला माहीत आहे तुमच्यापैकी अनेकांना काही ना काही आरोग्याचे त्रास असतील, कोणाला नोकरी धंद्यामुळे उपवास करणं जमत नसेल, तर कोणी वयोवृद्ध असेल. आज मी तुम्हाला सांगायला आले आहे, जर उद्या तुम्हाला कमला एकादशीचा उपवास करणं जमत नसेल तरीही अजिबात काळजी करू नका. उपवास नाही केला तरी चालेल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. उपवास न करताही तुम्हाला या एकादशीचे कोट्यावधी पटीने फळ मिळणार आहे. उद्या दिवसभरात तुम्हाला फक्त एक अत्यंत छोटं पण चमत्कारिक काम करायचं आहे. बाजारातून फक्त एक विशिष्ट फळ आणून घरात एका गुप्त ठिकाणी ठेवायचं आहे. हे फळ घरात येताच तुमच्या घरातील वर्षानुवर्षाची गरिबी, पैशाची चणचण आणि वास्तुदोष क्षणात नाहीसे होतील आणि साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात खेचली जाईल. ते फळ कोणतं आहे, ते कुठे ठेवायचं आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सांगणार आहे. हा उपाय आजपर्यंत कोणीही यूट्यूबवर सांगितलेला नाही. पण त्याआधी जर तुम्ही माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे खरे भक्त असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट तुमचं नशीब बदलू शकते. माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो, जरा मनापासून विचार करा. आपण अनेकदा ऐकतो, जुनी जाणती माणसं सांगतात की एकादशीचा कडक उपवास केल्याशिवाय, दिवसभर उपाशी राहिल्याशिवाय देवाचं पुण्य मिळत नाही. पण मी तुम्हाला सांगते, आपली विष्णू माऊली आणि माता लक्ष्मी एवढी कठोर नाही आहे. विशेषतः अधिक मासात येणारी ही जी कमला एकादशी आहे ना, तिचं महात्म्य अगदी वेगळं आहे. हे स्वतः भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला दिलेलं वरदान आहे. कमला हे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात माता लक्ष्मीचं एक अत्यंत प्रिय नाव आहे. त्यामुळे या दिवशी उपवास तपापेक्षा तुमच्या मनातील श्रद्धा आणि तुम्ही केलेले छोटेसे विधी देवाला थेट साथ घालतात. शास्त्र अगदी ओरडून सांगतं की 3 वर्षातून एकदा येणारे या दुर्मिळ दिवशी घेतलेले छोटेसे कष्ट आणि श्रद्धेने केलेले साधे उपाय एका रंकालाही राजा बनवू शकतात. तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकतात. पण आजची परिस्थिती काय आहे? आज आपल्या समाजात अशी अनेक कुटुंब मी पाहते. अनेक बहिणी मला सांगतात की ताई, आमचे मिस्टर रात्र दिवस रक्ताचं पाणी करतात, कष्टात काही कमी पडत नाही, पण महिना संपायच्या आत खिशात दमडी उरत नाही. पैसा येतो पण तो कुठे जातो काही कळतच नाही. घरात सारखी कटकट, आजारपण आणि पैशाची चणचण 5वीलाच पुजलेली असते. कधी विचार केलाय का असं का होतं? इतकी पूजा अर्चा करूनही घरात गरिबी काय रेंगळते? याचं कारण काय आहे माहीत आहे? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या नकळत घरात ठाण मांडून बसलेली अलक्ष्मी आहे. म्हणजेच नकारात्मक ऊर्जा, घरातील वास्तुदोष आणि नशिबाची साथ न मिळणे. जेव्हा घरात अलक्ष्मीचा वास असतो तेव्हा तिथे कुबेराचा खजिना जरी आणून ठेवला ना, तरी तो संपायला वेळ लागत नाही. पण काळजी करू नका, उद्या गुरुवारी आलेली ही कमला एकादशी म्हणजेच तुमच्या आयुष्यातील हा दारिद्र्याचा, त्रासाचा कलंक कायमचा पुसून टाकण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. निसर्गाने आणि देवाने आपल्याला दिलेली ही एक गॅरंटी आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई तू मगाशी एका चमत्कारिक फळाबद्दल सांगत होतीस, ते
कोणतं फळ आहे? तर माझ्या माऊलींनो, मी ज्या फळाबद्दल बोलत आहे ते बाजारात सहज मिळणारे कोणतेही सफरचंद, केळ, पेरू किंवा साधं फळ नाही. ते एक असं अलौकिक आणि दैवी फळ आहे ज्याचा उगम हजारो वर्षांपूर्वी जेव्हा देव आणि देवामध्ये समुद्रमंथन झालं होतं, त्या समुद्रमंथनातून जो 14 रत्नांचा खजिना निघाला त्यातून झाला होता. ते फळ साक्षात माता लक्ष्मीच्या उत्पत्तीसोबत जोडलेलं आहे. हे फळ माता लक्ष्मीला तिच्या प्राणापलीकडे प्रिय आहे. जिथे हे फळ असतं तिथे अलक्ष्मी उभी सुद्धा राहू शकत नाही. पण लक्षात ठेवा, हे फळ फक्त बाजारातून विकत आणून घरात ठेवायचं नाही. हे फळ घरात आणण्याची एक विशिष्ट आणि शुभ वेळ ठरलेली आहे आणि ते घरात आणल्यानंतर देवाऱ्यात किंवा तिजोरीत ठेवायची एक अत्यंत गुप्त आणि शास्त्रोक्त पद्धत आहे. जर तुम्ही ती वेळ चुकवली किंवा ती गुप्त पद्धत वापरली नाही तर तुम्हाला त्याचा 1% फायदा मिळणार नाही. तुमची मेहनत वाया जाईल. म्हणूनच मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की संसार आपला आहे, घर आपला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत डोळ्यात तेल घालून पहा. कारण अर्धवट माहिती किंवा अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक असतं. एक छोटीशी चूक तुम्हाला या मोठ्या पुण्यापासून वंचित ठेवू शकते. चला तर मग जाणून घेऊया ते फळ कोणतं आहे आणि त्याची गुप्त पूजा कशी करायची. ते मुख्य फळ कोणतं आहे हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला उद्या गुरुवारी करायचे 3 अतिशय विशिष्ट आणि प्रभावशाली उपाय सांगते. जर तुम्ही उपवास करत नसाल तर हे उपाय आवर्जून करा. तुळशीची जादू संध्याकाळचा उपाय आहे हा. उद्या गुरुवारी कमळा एकादशीच्या दिवशी गुरुवारी तुळशी मातेची पूजा केल्याने विष्णू माऊली प्रसन्न होते. उद्या संध्याकाळी 6 ते 7 वेळेत तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात 1 चिमूटभर हळद टाका आणि तुळशी माता व भगवान विष्णूचे स्मरण करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करत राहा. तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडथळे दूर होतील. दुसरा उपाय, मुख्य दारावरील हळदीचे स्वस्तिक. उद्या सकाळी आंघोळ झाल्यावर तुमच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना गंगाजल किंवा साध्या पाण्यात हळद मिसळून स्वस्तिक काढा. या स्वस्तिकावर थोडे अक्षत अखंड तांदूळ चिटका. असे केल्याने एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी विना अडथळा तुमच्या घरात प्रवेश करते. उपाय तिसरा, पिंपळाच्या पानाचा उपाय. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल किंवा पैसा टिकत नसेल तर उद्या दुपारच्या आधी 1 पिंपळाचे पान घरी आणा. ते स्वच्छ धुवून त्यावर चंदनाने किंवा हळदीने श्री लिहा. हे पान भगवान विष्णूच्या चरणाशी अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी ते पान तुमच्या पैशाच्या गल्ल्यात किंवा तिजोरीत ठेवा. कर्जमुक्तीचा हा सर्वात जालीम उपाय आहे. माझ्या माता भगिनींनो, हे 3 उपाय जर तुम्ही समजून घेतलेस, पण या कमळा एकादशीचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी आणि घरातील गरिबी समूळ नष्ट होण्यासाठी मी तुम्हाला आणखीन 3 अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक उपाय सांगते. हे उपाय सुद्धा उद्या गुरुवारी आवर्जून कराच. शुद्ध मनाने केले तर फळ जास्त चांगलं मिळेल. उपाय चौथा, केळीच्या झाडाची पूजा. उद्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे केळीच्या झाडाला प्रचंड महत्त्व आले आहे. कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूचा वास असतो. उद्या सकाळी आंघोळ झाल्यावर 1 तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे हळद, थोडे कच्चे दूध आणि 1 रुपयाचे नाणे टाका. हे पाणी केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूकडे तुमच्या घरातील पैशाची चणचण दूर करण्यासाठी प्रार्थना करा. ज्या घरामध्ये गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा होते त्या घरातील सदस्यांचा भाग्य उदय व्हायला वेळ लागत नाही. उपाय 5वा, मुख्य दाराबाहेर उंबरठा विधे. हा उपाय घरातील प्रत्येक स्त्रीने उद्या संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे.
उद्या संध्याकाळी तुमचा मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. त्यावर हळदीचे पाणी शिंपडा. त्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना 2 छोटे तेलाचे दिवे, तुपाचे दिवे लावा. दिवे लावताना त्याचे तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावे. असे केल्याने एकादशीच्या रात्री जेव्हा माता लक्ष्मी भूमीवर भ्रमण करते तेव्हा दिव्याचा प्रकाश पाहून ती तुमच्या घरात कायमची स्थिरावते. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा उंबरठ्याच्या आत प्रवेश करू शकत नाही. उपाय 6वा. पिंपळाचा पिवळ्या अक्षदांचा आणि नाण्याचा चमत्कार. बघा, हा उपाय खूप चांगला आहे, करून बघा. जर पैसा येतो पण पाण्यात वाहून गेल्यासारखा खर्च होतो, हातात काहीच उरत नाही, तर उद्या हा छोटासा उपाय नक्की करा. उद्या देवपूजेच्या वेळी एका वाटीत थोडे तांदूळ घ्या आणि त्यात हळद मिसळून तांदूळ पिवळे करा. अक्षता बनवा. आता एका लाल रंगाच्या छोट्या रेशमी कपड्यात किंवा साध्या लाल कपड्यात या पिवळ्या अक्षता ठेवा आणि त्यावर एक हळकुंड आणि एक चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवा. ही छोटीशी पोटली देवापुढे ठेवून ओम नमो भगवते वासुदेवायचा 108 वेळा जप करा. पूजा झाल्यावर ही पोटली तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या कपाटात ठेवून द्या. हा उपाय तुमच्या घराकडे पैशाचा आकर्षित करणारा चुंबकीय उपाय ठरेल. तर माझ्या लाडक्या सख्यांनो, हे एकूण 6 उपाय मी तुम्हाला सांगितले आहे. यापैकी जे उपाय तुम्हाला शक्य असतील ते उद्या पूर्ण श्रद्धेने करा. आता आपण वळूया त्या सर्वात मोठ्या रहस्याकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. की उपवास नाही केला तरी चालेल, पण असं कोणतं मुख्य फळ जे उद्या दिवसभरात घरात आणायचं आहे. आता येऊयात आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि रहस्यमयी भागाकडे, की उद्या उपवास नाही केला तरी चालेल, पण असं कोणतं फळ आहे जे उद्या दिवसभरात घरात आणल्याने साक्षात लक्ष्मी प्राप्त होते. माझ्या माता भगिनींनो, नीट ऐका. त्या फळाचे नाव आहे श्रीफळ, म्हणजेच एकाक्षी नारळ किंवा साधे पाण्याचे शेंडी असलेले नारळ. आणि दुसरे फळ म्हणजे कमळगट्टा किंवा आंबाडीचे फळ. काही भागात त्याला श्रीफळाचा छोटा संच म्हणतात. किंवा अगदी सहज मिळणारे डाळिंब किंवा बेलफळ. पण या कमळा एकादशीला विष्णू पुराणात ज्या फळाचा विशेष उल्लेख आहे ते आहे आंबाडी किंवा डाळिंब. आणि सर्वात मुख्य म्हणजे शेंडी असलेलं नारळ, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो. नारळाला आयुर्वेदात आणि शास्त्रात श्रीफळ म्हटले आहे. श्री म्हणजे साक्षात लक्ष्मी. उद्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून एक चांगला आणि पाणी असलेला शेंडी असलेला नारळ विकत आणायचा आहे. आणताना अजिबात घासघीस करू नका. माझ्या लाडक्या गृहलक्ष्मींनो, आता डोळे आणि कान दोन्ही उघडे ठेवून नीट ऐका, कारण आता मी तुम्हाला त्या चमत्कारी श्रीफळाचा असा एक गुप्त विधी सांगणार आहे जो तुमच्या पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य दूर करू शकतो. हा उपाय करण्याची अचूक आणि शास्त्रोक्त पद्धत काय आहे नीट लिहून घ्या किंवा मनात घट्ट लक्षात ठेवा. एकही पायरी चुकू नका. फळ आणण्याची अचूक वेळ उद्या गुरुवारी कमळा एकादशीच्या दिवशी तुम्हाला दुपारी 12 ते संध्याकाळी 7 या शुभ वेळेत हे श्रीफळ आणायचे आहे. हा उपाय करण्याची अचूक पद्धत लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. उद्या दुपारी किंवा संध्याकाळी हे श्रीफळ घरात संध्याकाळी हे आणायचं आहे. संध्याकाळी आंघोळ करून किंवा हातपाय धुवून देवासमोर बसा. एक तांब्यामध्ये लाल कपडा अंथरा, त्यावर नारळ ठेवा. या नारळाला हळद कुंकू वाहा आणि त्यावर 1 रुपयाचे नाणे आणि 1 सुपारी ठेवा. माता लक्ष्मीचे ध्यान करा आणि म्हणा, हे माते, मला उपवास करणे जमले नाही, पण मी भक्तिभावाने तुला प्रिय असलेले हे श्रीफळ घरात आणले आहे. माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर. त्यानंतर हे नारळ आणि ते नाणे एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता
तिथे लपून ठेवा. होय, गृहलक्ष्मींनो, हे फळ अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचीही नजर पडणार नाही. तुम्ही पाहाल पुढील काही दिवसातच तुमच्या घरात पैशाची आवक कशी वाढते ते. थांबलेले पैसे परत मिळतील आणि घरात नाहक होणारे खर्च थांबतील. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि मनाला भिडणारा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शास्त्रामध्ये श्रद्धेला सर्वात मोठे स्थान आहे. जर तुमची देवावर खरी श्रद्धा असेल तर उपायापेक्षा तुमचे कर्म आणि तुमचे छोटेसे प्रयत्न देवाला लवकर पावतात. हा उपाय अत्यंत साधा आहे, पण याचे फळ अद्भुत आहे. उद्या गुरुवारी ही संधी अजिबात सोडू नका. हे एक फळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलू शकते. मला पूर्ण विश्वास आहे की माता लक्ष्मी आणि विष्णू माऊली तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि अशाच चमत्कारिक माहितीसोबत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.